हिमालयामध्ये 4 दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरामध्ये तापमान कमी झालेले आहे। रविवारी मुंबईचे किमान तापमान 19°C इतकं नोंदवलं गेलं। चालू मोसमामधील आतापर्यंतचा हा नीचांक आहे। उत्तर भारतामधून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे येत्या शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांना गारव्याचा अनुभव घेता येणार आहे। पावसाळ्याचे 4 महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ, अरबी समुद्रामधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबई आणि राज्यभरात पाऊस सुरू होता। त्यामुळे ऑक्टोबर हीटचा तडाखा बसला नाही। आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुखद गारवा सर्वांना अनुभवता येतोय आणि त्यामुळे राज्यामध्ये सध्या गुलाबी थंडी आलेली आहे। याचा अनुभव सर्वांना घेता येतोय। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे राज्यातल्या काही भागांमध्ये तापमान कमी झालेलं आहे। सोबतच मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये काल तापमान कमी नोंदवण्यात आलं आणि कालपासूनच वातावरणामध्ये गारवा हा लोकांना अनुभवता येतोय। काल रविवारी मुंबईमध्ये 19°C इतका तापमान नोंदवण्यात आला आणि या म्हणजे हिवाळ्यातला सर्वाधिक कमी तापमान काल नोंदवण्यात आलं आणि कालपासूनच गारवा जो आहे तो मुंबईकरांना अनुभवता येतोय। ही दृश्य आहे शिवाजी पार्क मैदानातली आणि तापमान कमी झाल्यानंतर आणि गारवा अनुभवण्यासाठी हे जे नागरिक आहेत ते बाहेर पडलेत आणि स्वेटर घालून हे जे नागरिक आहेत ते आपल्याला मॉर्निंग वॉक करताना पाहायला मिळत आहेत। शुक्रवारपर्यंत खरं तर हा जो वातावरण आहे तो कायम राहील। शुक्रवारपर्यंत तापमान आणखी कमी होईल, त्यानंतर तापमानात काहीशी वाढ होईल आणि मात्र गारवा जो आहे तो कायम राहील अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सुर्वेसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।